अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक कोण लढवणार याची गोड बातमी लवकरच सांगू, असं सूचक वक्तव्य आता रोहित पवार यांनी केलेलं आहे। या मतदारसंघातून मात्र मी किंवा खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक लढवणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून आता कोण लोकसभा निवडणूक लढवणार याच्या अनेक चर्चा रंगवल्या जात होत्या। महाविकास आघाडीकडून आता शरद पवार गटाकडून रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे या निवडणूक लढवू शकतील का अशा चर्चा होत्या। कारण सध्याचे विद्यमान खासदार आहेत तिकडे सुजय विखे पाटील, आता यांना नेमकं यांच्या विरोधात कोण नेमका उमेदवार असेल याबद्दल सध्या चर्चा सुरू झाली आहे। लोकांनी इथल्या मला आशीर्वाद दिलेला आहे, लढायला शिकवलेला आहे आणि हे ऋण मी न विसरता इथंच परत एकदा आमदारकीसाठी उभा राहणार आहे। लोकसभेच्या बाबतीत जो कुठला आमचा उमेदवार असेल तो नक्कीच निवडून येईल असाही विश्वास आहे। पण येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना गोड अशी बातमी नक्कीच मिळेल असं मी इथं नमूद करतो। तर दुसरीकडे मावळ लोकसभेवरती पुन्हा एकदा ठाकरे गटाचाच खासदार होणार असा विश्वास आता ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केलेला आहे। ठाकरे गटानं संजोग वाघेरे यांना मावळ लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे वाघेरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। मात्र उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील असंही अहिर यांनी सांगितलंय। ते लोणावळ्यामध्ये मावळ लोकसभा पूर्वतयारी या बैठकीमध्ये बोलत होते। मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की त्यांची समजूत घालून साहेबांनी अशा एका नवीन चेहऱ्याला संधी दिली म्हणून ते आज खासदार होऊ शकले, हे ते नकारू शकणार नाहीये। आणि त्यातूनच आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की स्थानिकांचा जो त्यांना मिळणारा त्या काळातला जो पाठिंबा आहे, आज आम्ही भविष्य काळामध्ये पण जो उमेदवार आम्ही ठेवू त्या स्थानिक गावकी असेल असा आम्ही चेहरा द्यायचा विचारत आहोत। आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की असं चेहरा दिल्यानंतर जुना चेहरा लोक बाजूला ठेवतील आणि नवीन चेहऱ्याला वाव देतील।